नमस्कार, मी नंदकिशोर आबासाहेब खर्डे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, कोलार भगवतीपूर येथे राहतो, महाराष्ट्रामध्ये। मी सुरुवातीला माझ्याकडे 2 एकर बाग होता आणि सर्व कामं हे हाताने करायचो मी, म्हणजे स्प्रेइंगचे कामं। मग ट्रॅक्टर नसल्यामुळे मग काही जास्ती क्षेत्र वाढवायची आपली तयारी नव्हती। ज्या टायमाला मी ट्रॅक्टर घेतला व्हीएसटी घेतल्यानंतर 2-2 एकर प्लॉट वाढत गेलो मी। 2 एकरचं 4 एकर केला, 4 एकर 6 एकर केला। आज माझ्याकडे जवळपास 14 एकर द्राक्ष बाग आहे, 7 एकर डाळिंबी। आणि ट्रॅक्टर असल्यामुळे पहिलं कसं दिवसा फवारा स्प्रेइंग चालू राहायचं, दिवसा स्प्रे मारावं लागायचं, त्याचे दिवस जायचं। आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने आज मी साधारणतः 20 ते 22 एकर माझ्याकडे द्राक्ष आणि डाळिंबी सर्व काही ट्रॅक्टरमुळे आज करू शकलो मी 18 HP पासून ट्रॅक्टर वापरतोय। आज 18 HP पण आहे, 22 HP पण आहे, 27 HP पण आहे। आणि आता मी निवडला हा 9 to 9 EGT, हा एकदम कम्फर्टेबल वाटला मला। आणि एक नंबर ट्रॅक्टर हा व्हीएसटीचा असू शकतो, मी एवढं सांगू शकतो। मी साधारणतः 15 वर्षापासून मी स्वतः अंगूरची शेती करतो। सुरुवातीला 2-3 वर्ष मी हाताने स्प्रेइंग केलेलं आहे, त्याच्यानंतर मी निवडला हा ट्रॅक्टर व्हीएसटीचा आणि एकदम रिझल्ट चांगले आले। आमच्याकडे पहिले आमचे वडील शेती करत होते, तर 88 साली आम्ही एक 18 HPचा ट्रॅक्टर घेतला होता। 2010 पासून शेती करायला लागलो मी, स्वतः 10 पासून शेती करायला लागलो। त्याच्यानंतर मी 18 HPचा पुन्हा एक ट्रॅक्टर घेतला 11 मध्ये, त्याच्यानंतर पुन्हा मी 22चा घेतला। त्याच्यानंतर मी 27 HP ट्रॅक्टर वापरला, 27 HP पण वापरला। 27 HP नंतर 24 HP आला, तो पण आहे माझ्याकडे आता, तो पण आहे। आणि त्याच्यानंतर मी हा 9 to 9 EGT 29 HPचा ट्रॅक्टर हा घेतलेला आहे। तर याचं असं आहे की मी राहता शोरूम आहे दंडोते ट्रॅक्टर्स म्हणून, त्यांनी मला आमंत्रण केलं होतं ट्रॅक्टर बघायला या म्हणून। तर त्याच्यावर मी गेल्यानंतर हा ट्रॅक्टर आवडला आणि महाराष्ट्रातील पहिला ट्रॅक्टर 9 to 9 EGT हा मी घेतलेला आहे। महाराष्ट्रातील 1 नंबरचा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि आज रोजी कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। तसं मशीन चालू आहे, 15 एकरमध्ये चालतो आहे आज, 15 एकरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही। ह्या ट्रॅक्टरची खासियत अशी व्हीएसटीची की ह्या ट्रॅक्टरचं वजन थोडंसं कमी नाही आणि जादा नाही, एकदम हिशोबात वजन आहे। कुठल्या ट्रॅक्टरची तुलना मी करू शकत नाही, पण ह्या ट्रॅक्टरचं वजन एकदम कमी असल्यामुळे ह्या ट्रॅक्टरला जी झाडाला इजा होती का बुवा असं खाली जे दबत नाही, हे बघा तुम्हाला दिसत असेल, याच्यात दबत नाही आणि त्या कारणाने झाडाच्या मुळ्या काही चेकअप होत नाही। ये जा आम्ही कंटिन्यू ये जा करतो, कुठं काही अडचण येत नाही, कुठं काही चाकरी दिसत नाही, तुम्हाला कुठं दबलेलं दिसत नाही। मुळात हाईटच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ह्या ट्रॅक्टरची हाईट एकदम मापात आहे। आणि ज्या टायमाला आपण स्प्रेइंग करतो तर त्या टायमाला आपलं असे फळाला आपलं कुठंही ट्रॅक्टर घासत नाही, कुठल्याही फळाला इजा होत नाही आणि स्प्रेइंग एकदम मस्त बसतं आणि एकदम आरामदायक चालतं, माणूस कुठलाही त्रास होत नाही। ट्रॅक्टर आपला 29 HP आहे आणि त्याचा जो PTO आहे, PTOचा HP हा 24.5 HP, त्याच्यामुळे स्प्रेइंगला कुठलाही मशीन जोडलं तुम्ही स्प्रेइंगसाठी तर लोडवर मशीन येत नाही आणि ॲव्हरेज पण चांगलं भेटतं। प्लस पॉईंट त्याचा एक रोटावेटर ज्या टायमाला आपण मारतो तर त्या टायमाला ट्रॅक्टर लोडवर पण येत नाही, ट्रॅक्टर एकदम फ्रीमध्ये चालतो, त्याच्यामुळे त्याचा काही त्रास नाही। आणि तुम्ही ह्या ट्रॅक्टरला कुठलंही इम्पोर्टेड मशीन जोडलं तरी 100% चालू शकतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। हे जे इंजिन आहे हे जेट इंजिन असल्यामुळे याचं ताकद जास्त भेटते। किती पाऊस जरी झाला, कितीही चिखल झाला तरी ट्रॅक्टर एकदम मस्त चालतो, लोडवर येत नाही। आणि जेट इंजिन असल्यामुळे DI इंजिन असल्यामुळे याला ॲव्हरेज पण भरपूर भेटतं। हे जे इंजिन आहे हे एकदम दमदार इंजिन आहे, जसे जुन्या काळात खिल्लार बैल तसं हे दमदार इंजिन आहे आजचं। हा जो ट्रॅक्टर आहे याला हा 4 व्हील असल्यामुळे हा ट्रॅक्टर किती पाऊस झाला तर ट्रॅक्टर एकदम ग्रिप एकदम असा मस्तपैकी धरतो आणि एकदम ट्रॅक्टर स्पीडमध्ये चालतो आणि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। त्याचा ग्राउंड क्लिअर पण एकदम व्यवस्थित असल्यामुळं ट्रॅक्टर असं कुठं टेकत नाही, काही नाही। आणि पावसाळ्यात एकदम मजबूत ट्रॅक्टर हा चालण्यासाठी। याचं असं आहे, ज्या टायमाला आम्ही कल्टिवेटर मारल्यानंतर जमीन उकरवतो आम्ही, 6-6, 7-7 महिने मशागत करत नाही, 6-6, 7-7 महिने ट्रॅक्टर चालतो। आणि ज्या टायमा कल्टिवेटर मारतो, ज्या टायमा आपल्याला ज्या हिशोबात कल्टिवेटर सोडायचं त्या हिशोबात आपण सोडू शकतो, खोली जातो व म्हणजे ज्या हिशोबात पाहिजे त्या हिशोबात चालतो। आणि ज्या टायमा जमीन उकरतो 6-7 महिने ट्रॅक्टर फिरल्यानंतर जमीन इतकी तुडवलेली असती तर ती एकदम उकरतं आणि त्याच्यानंतर आम्ही रोटावेटर मारतो, तर रोटावेटरमध्ये आम्ही माती बारीक करून टाकतो। सुरुवातीला मी ज्या टायमाला हाताने काम करायचो, टोटल कामं जी स्प्रेइंगची झाली,
हे हातानं कामं करतो त्या टायमाला माझं एकरी उत्पन्न जास्तीत जास्त 7 ते 8 टन. त्याच्यानंतर मी ज्या टायमाला VSTचा ट्रॅक्टर घेतला, VSTचा जो ट्रॅक्टर घेतला त्याच्यानंतरचं माझं उत्पन्न जे आहे हे दुपटीनं वाढलेलं आहे. म्हणजे साधारणतः 1 एकरामध्ये मी 20 ते 25 टन द्राक्षाचे ॲव्हरेजली माल काढतोच. त्यात माझा माल काही रशियाला पण जातो, एक्सपोर्टसाठी उतरतो माल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ह्या ट्रॅक्टरमुळे VST ट्रॅक्टरमुळे एकदम सुधारित शेती झालेली आणि कमी थकता जास्ती काम होते. सुरुवातीला माझा ॲव्हरेजली माल 7-8 टनापर्यंत निघत होता. आज 30 शेती आहे, 30 जमीन आहे. सुरुवातीला 2 एकर शेती होती, ते 2 एकर द्राक्ष बाग होता. तर त्याच्यानंतर मी VST घेतल्यानंतर द्राक्ष क्षेत्र वाढत गेलो आणि त्या टायमाला काय माझा माल काय एक्सपोर्ट होत नव्हता. आज रोजी माझा माल हा रशियासारख्या देशात माझा माल जातो आहे. तर बनवलं असेल तर ह्या VSTनं आपल्याला आज एक बिझनेसमॅन बनवलेलं आहे. सुरुवातीला माझी परिस्थिती एकदम हलकीची होती आणि साधं पत्र्याचं घर होतं. आज माझा बंगला झालेला आहे. आज गाड्या, आजही रोजी माझ्याकडे दारात गाड्या उभ्या आहे, सगळ्या प्रकारच्या गाड्या आहे. आणि माझं जी प्रगती झाली असेल, जी प्रगती तर केवळ ही द्राक्ष शेतीवर, डाळिंब शेती माझ्याकडं, ही पूर्ण फळबागावर माझी शेती झालेली. आणि सर्वात जास्त मला जी साथ भेटली असेल तर ही केवळ VST ट्रॅक्टरची मला सर्वात मोठी साथ भेटलेली. आणि आज शेतकऱ्याने पण स्वप्न बघितलीच पाहिजे ना, का बुवा मला गाडी घ्यायची, ही गाडी घ्यायची, ती गाडी घ्यायची. आता माझं स्वप्न आहे मला फॉर्च्युनर घ्यायची. का नाही घेऊ शकत? मी घेऊ शकतो. कारण आज माझी मुलं, एक पुतणे आहे, एक माझा मुलगा आहे, 2 भाऊ आहे आम्ही. आणि एकाचं मोठ्या भावाचा मुलगा B.Com करतो आहे, माझा मुलगा B.Pharmacy करतो आहे. फार म्हणजे एक आधुनिक पद्धतीनं शेती केली म्हणून याचा मला फायदा आज रोजी झालेला आहे. आणि फार हालाकीच्या दिवसातून जो शेतकरी हालाकीतून पुढे जाणार ना, का त्याला पूर्णतः जाणीव असते. आज रोजी माझी जी द्राक्ष बाग आहे आणि ज्या टायमाला माझ्याकडे VST आली, VSTचा ट्रॅक्टर घेतला मी, तर त्या टायमाला माझं त्याच्यानंतरचं माझं पूर्ण लाईफच बदलून गेलेलं आहे. आणि आज रोजी एक या पंचकृषीत जे काही नवीन तरुण मित्र असतील ते पण असे माझी द्राक्ष बाग बघून ते पण द्राक्ष बाग लावताय, आपल्याला सल्ले विचारताय. आपण प्रॉपर जे काम करतो ते सल्ले आपण देतो. आणि केवळ आणि हे जे सर्व काही बदल झाला असेल तर माझा VSTनं बदल करून दिलेला आहे. आणि जिंदगी जे एक सफल करून दिली माझी एकदम सोजळ, तर ही केवळ माझ्या VST ट्रॅक्टर ज्या टायमाला आला तिथून पुढे माझी पूर्णतः एकदम लाईफच बदलून गेलेली. प्रशंसापत्रावरील विचार आणि मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाहीत. अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसापत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत. ज्यांच्या प्रशंसापत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही.